श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री प्रल्हाद महाराजांनी शाळा सोडून जवळजवळ 3.5 वर्षांचा काळ लोटला होता. तसे घरी अण्णा बाबांजवळ त्यांचे वेदाध्ययन चालू होतेच. गोदा प्रदक्षिणा करून प्रल्हादासह बाबा सहकुटुंब नुकतेच परत आले होते. रिसोडचे सखाजी शास्त्री शुक्ल हे बाबांचे सहाध्यायी असून रिसोडला त्यांची वेदपाठशाळा असल्याचं बाबाजीकडून रामानंद महाराजांना कळालं होतं. तेव्हा त्यांच्या वेदपाठशाळेत राहून प्रल्हादाने वेदाध्ययन करावं असं महाराजांना वाटू लागलं. तेव्हा रिसोडला सखाजी शास्त्रींच्या वेदपाठशाळेत प्रल्हादाला ठेवल्यास अधिक चांगलं होईल, हा आपल्या मनातील विचार त्यांनी बाबांजवळ प्रगट केला. सखाजी शास्त्री व बाबाजी सहाध्यायी होते. जिंतूरच्या पुरुषोत्तम शास्त्री जोशींकडे हे दोघे बरोबरच शिकत होते. त्यामुळे श्री महाराजांची ही योजना ऐकून बाबांना आनंदच झाला व त्यांनी लगेच श्री महाराजांच्या या विचाराला सहमती दर्शवली. बाबांनी श्री रामानंद महाराजांबरोबर झालेले हे बोलणे अण्णा व मायबाईच्या कानावर घातले व त्यांची संमती मिळताच पुढील वेदाध्ययनासाठी प्रल्हादाला रिसोडला सखाजी शास्त्रींकडे पाठवायचे ठरले. 2 दिवसांनी गुरुपौर्णिमा येणार होती. तेव्हा गुरुपौर्णिमेपासून प्रल्हादाला अध्ययनासाठी सखाजींच्या गुरुकुलात पाठवावं असं ठरवून दुसऱ्या दिवशी बाबांनी प्रल्हादासह रिसोडला जाण्याचं ठरवलं. बाळ प्रल्हादाला म्हणजे आमच्या महाराजांना हे समजताच अत्यंत आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आन्हिका आटोपून प्रल्हादाने मंदिरात जाऊन रामरायाचे दर्शन घेतले व घरी येऊन अण्णा, मायबाई व सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून ते रिसोडला जाण्यासाठी सिद्ध झाले. बाबा प्रल्हादाला घेऊन रिसोडला आले. सहाध्यायी असल्यापासून सखाजी शास्त्री व बाबांचं अतूट प्रेम होतं. त्यांच्याकडे 15-20 विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने राहून वेदाध्ययन करत होते. सखाजी शास्त्री निस्पृह असल्यामुळे गावातील व परिसरातील लोक त्यांचा अत्यंत आदर करीत असत. इसवी सन 1907च्या जुलै महिन्यात म्हणजे शके 1829च्या आषाढ महिन्यात महाराजांचे गुरुकुलात आगमन झाले. 25 जुलै 1907 या दिवशी गुरुपौर्णिमा असून गुरुवार होता. या गुरुपौर्णिमेला विद्यागुरूंची पाद्यपूजा करून महाराजांच्या शास्त्र अध्ययनाला सुरुवात झाली. या अध्ययनाबरोबरच सेवाव्रताचाही त्यांनी अंगीकार केला. गुरुजी उठण्यापूर्वी सर्वच विद्यार्थी उठलेले असायचे. महाराज मात्र या सर्वांच्या आधी उठत, शौचमुखमार्जन व स्नानसंध्या करून घेत. गुरुजी उठले म्हणजे त्यांना बहिर्दिशेस जाण्यासाठी तांब्या भरून देत व त्यांच्या मुखमार्जनासाठी पाट मांडून पाणी आणून ठेवीत व तोपर्यंत सूर्यनमस्कार घालीत. पुढे त्यांच्या स्नानासाठी गंगाळात उष्णोदक भरून ठेवीत. नंतर सोवळ्यात होऊन गुरुजींना संध्या, होम व पूजेसाठी आसन मांडून संध्यापात्र, पळी, पंचपात्र ठेवून पाण्याचा तांब्या भरून ठेवीत. पूजेसाठी गंध उगाळून देत. तसेच मायबाईलाही स्वयंपाकासाठी सोवळ्यात पाणी भरून ठेवत व इतरही कामात त्यांना मदत करीत. नंतर पूजेसाठी गुरुजींना तुळशी फुले आणून देत व आपल्या स्वाध्यायाला बसत. दुपारी 12च्या सुमारास गुरुजींचा नैवेद्य वैश्वदेव होई. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मिळून भोजनाला बसण्याची तयारी करून ठेवत. भोजन झाल्यावर थोड्या वेळाने गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना पाठ देत असत. नंतर सर्व विद्यार्थी दिलेला पाठ करीत बसत. संध्याकाळच्या वेळी महाराज गुरुजींना सायन संध्या व सायन होमाची तयारी करून देत व स्वतः सायन संध्या करून घेत. नंतर रात्रीचा फराळ झाल्यावर विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला बसत. रात्री 10च्या सुमारास सर्वजण झोपी जात. महाराज मात्र गुरुजी अंथरुणावर पहुडल्यावर त्यांचे अंग चेपून देत व गुरुजी पुरे म्हणेपर्यंत त्यांचे पाय चेपीत बसत. दिवसभराची कामे करताना व झोपेपर्यंत महाराज अखंड नामानुसंधानात राहत. सहाध्यायी विद्यार्थ्यांनी सांगितलेली कामेही महाराज करीत असत. तसेच त्यांच्या अडीअडचणीत त्यांना मदत करीत. महाराज सर्व सहपाठींशी मिळून मिसळून व अत्यंत प्रेमाने राहत असत.
कोणाची थट्टामस्करी करणे वा खोडी करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे त्यांचीही थट्टामस्करी कोणी करीत नसत. अत्यंत हुशार, शांत व प्रेमळ म्हणून गुरुकुलात त्यांची ओळख होती. गुरुजी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असत. त्यांच्या अशा स्वभावामुळे सहपाठींनाही त्यांच्याबद्दल प्रेम व आदर वाटत असे. गावातील यजमान मंडळींकडे काही छोटे मोठे धार्मिक कार्यक्रम असले म्हणजे ते शास्त्री महाराजांना येऊन सांगत. तेव्हा गुरुजी गुरुकुलातील एखाद्या विद्यार्थ्याला त्या कार्यासाठी पाठवीत. परंतु बहुतेक यजमान मंडळी गुरुजींजवळ प्रल्हादालाच पाठविण्याची विनंती करीत. अधूनमधून पडताळा पाहण्यासाठी गुरुजी सर्वांकडून पाठ म्हणवून घेत असत. महाराजांचा बहुतेक वेळ सेवेत जाऊनही इतर सहाध्यायींच्या तुलनेत ते पाठांमध्ये नेहमी सरस ठरत असत. त्यांची ही उपजत प्रज्ञा पाहून गुरुजींना ते विशेष आवडायचे. ज्या ज्या वेळी भागवत सप्ताह, यज्ञ किंवा प्रवचनांच्या निमित्ताने गुरुजी परगावी जात त्या त्यावेळी ते आवर्जून महाराजांना बरोबर नेत. असो. साधक हो, गुरुकुलातील सर्व विद्यार्थी भावंडे असल्याचा परिपाठ परमपूज्य प्रल्हाद महाराज आपल्या आचरणातून, प्रेमभावनेतून देणारा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.